मुरगुड तालुक्यातील लोकप्रिय सर पिराजीराव तलावाचा पावसाळ्यात मुरगुड तालुक्याला पाण्याचा फटका बसतोय। त्यामुळे या तलावाच्या पूर्व बाजूला पूल बांधून द्यावा या मागणीचं निवेदन मंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले। पावसाळ्यात तलावाच्या पाण्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। मुरगुड शहराच्या पूर्व बाजूला सर पिराजीराव तलाव हा 100 वर्ष पूर्ण झालेला तलाव आहे। या तलावामुळे पावसाळ्यात मुरगुड शहराला पाण्याचा वेढा पडतोय। यावेळी या ठिकाणी असणारा तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येतं। या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल। शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळे मुरगुड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल। तलावामुळे बरेच दिवस पाणी साचून राहतं आणि शेवाळं निर्माण होतं। या शेवाळावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत। त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजाही झाली आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचं काम दरवर्षी केलं जातंय। हा रस्ता मुरगुड, कापशी, गडिंग्लज तसंच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीचा आणि वाहतुकीचा आहे। ऊसाचे ट्रॅक्टर, ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून सर्रास होत असते। त्यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी मुरगुड आणि या भागातील नागरिक अनेक वर्ष करतायत। शासनानं लक्ष घालून या दोन्ही मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी नामदेव भराडे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, सरपंच दयानंद पाटील, कृष्णात भुरटे, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट उपस्थित होते।